संपूर्ण राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज, गुड न्यूज, आनंदाची बातमी, मोठा दिलासा. होय शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील कापूस भाव 9,000चा टप्पा ओलांडणार. काय आहे सविस्तर बातमी? आजची सर्वात ताजी बातमी आहे मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ बघा. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कापसाचे भाव सुद्धा आपण सर्वत्र ठिकाणाचे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कापूस भाव किंवा कापसाची बातमी दाखवण्या अगोदर ही एक महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी की 17 लाख शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने घेतला निर्णय. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना. होय शेतकरी मित्रांनो, जवळपास 17 लाख शेतकऱ्यांसाठी, त्यातले त्यात महाराष्ट्रातील तब्बल 17.29 लाख शेतकऱ्यांच्या मित्रांनो जवळपास 26,658.77 कोटी रुपयाच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारने खाती निश्चित केली आहे. सदस्य बँकांनी या संदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर समितीला SLBC आधीच माहिती दिली आहे. शेतकऱ्यांची खाती पुनर्रचनेसाठी निश्चित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील गेल्या काही महिन्यात अनेक जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे झालेल्या मोठ्या प्रमाणावरील पीक नुकसानीमुळे आर्थिक संकटाचा सामना करत आहे. या संदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याची बाब अनेक खासदारांनी केंद्राच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर केंद्राकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की बँक बाधित शेतकऱ्यावर कर्ज परतफेडीसाठी दबाव आणत नाही. होय शेतकरी मित्रांनो, कुठलाही दबाव आणत नाही. मित्रांनो, दिलासा नेमका कसा? तर बाधित शेतकऱ्याकडील कर्ज वसुली स्थगित करण्यात आली आहे. कर्ज फेडीसाठी बँकाचा दबाव नाही. मानसिक व आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न. पहिल्या वर्षी पुनर्रचित कर्जावर व्याज सवलत मिळणार आहे. दुसऱ्या वर्षापासून सामान्य व्याजदर लागू होतील. यामुळे दिलासा मिळेल. एकूण लाभार्थी व रक्कम 17.29 लाख लाभार्थी शेतकरी आहे. तर 26,658 कोटी कर्ज पुनर्रचनेची अशी एकंदरीत रक्कम आहे, जे की राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे. 26 नोव्हेंबरचे पत्र. राज्यात नैसर्गिक आपत्ती जाहीर. अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी बँकाकडून कोणताही दबाव टाकला जात नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ही माहिती महाराष्ट्र SLBCच्या अहवालाच्या आधारे देण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र SLBCने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने 26 नोव्हेंबर 2025 रोजीच्या पत्राद्वारे राज्यात नैसर्गिक आपत्ती जाहीर केली आहे. तसेच SLBCने राज्यातील बँकांना नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या भागामधील मदत उपायासंबंधी RBIच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. राज्य शासनाकडून राज्यात नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्याबाबतचे पत्र मिळाल्यानंतर महाराष्ट्र SLBCने आपल्या सर्व सदस्य बँकांना RBIच्या मार्गदर्शक तत्वानुसार पात्र पीक कर्जाची पुनर्रचना करण्यास आणि पावसाने बाधित शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली स्थगित करण्यास कळवले आहे. आता मित्रांनो, कापसाची बातमी. मित्रांनो, कापसाचे दर 9,000 रुपयाचा टप्पा गाठणार. वर्तमान दर पोहोचले 8,500 रुपये प्रति क्विंटलवर. आजची सर्वात ताजी पेपरची बातमी. मित्रांनो, यंदा कापूस उत्पादनात झालेली घट, बाजारातील अपेक्षेपेक्षा कमी आवक तसेच जागतिक व देशांतर्गत पातळीवर घडामोडींचा परिणाम म्हणून अकोला जिल्ह्यात कापसाच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. कापसाचे दर प्रति क्विंटल 8,500 रुपयापर्यंत पोहोचले असून हे दर गत वर्षातील उच्चांकी मानले जात आहे. दरम्यान कापसाचे दर लवकरच प्रति क्विंटल 9,000 रुपयाचा टप्पा गाठणार असल्याचे कापूस विपणन तज्ज्ञांचे मत आहे. पांढऱ्या सोन्याने दाखवली चमक. हंगामाच्या सुरुवातीला 6,500 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल दरम्यान स्थिर असलेले दर आता थेट 8,400 ते 8,500 रुपयापर्यंत पोहोचल्याने पांढऱ्या सोन्याने पुन्हा एकदा चमक दाखवलेली आहे. मित्रांनो, CCI पेक्षा बाजारभाव सुद्धा अधिक मिळताना दिसत आहे. मित्रांनो, जिल्ह्यातील मध्यम धाग्याच्या कापसाचे दर थेट 8,400 ते 8,500 रुपये प्रति क्विंटल इतके नोंदविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मूर्तिजापूर, अकोट तालुक्यातही कापसाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे खासगी व्यापाऱ्यांनी शासनाच्या कापूस महामंडळाच्या CCI हमी भावालाही मागे टाकले असून बाजारात CCI पेक्षा अधिक दर मिळत आहे. यंदाच्या हंगामात कापूस लागवड क्षेत्रात घट झाली आहे. त्यासोबतच कापूस आयातीवरील शुल्क वाढ, सरकीच्या दरात झालेली वाढ आणि बाजारात अपेक्षेपेक्षा कमी आवक या कारणामुळे कापसाच्या बाजारात तेजी
जी निर्माण झाली आहे. शासनाने 2025-26 हंगामासाठी मध्यम धाग्याच्या कापसाला 7,710 रुपये तर लांब धाग्याच्या कापसाला 8,100 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र अकोला जिल्ह्यात प्रामुख्याने मध्यम धाग्याचा कापूस मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. मित्रांनो, वळव्या ताज्या कापसाच्या भावाकडे वरोरा शेगाव येथे जास्तीत जास्त 8,050 चा भाव जाताना दिसत आहे. तर पुढील बाजार समिती भिवापूर लांब स्टेपल 8,210 रुपये जास्तीत जास्त, काटोल जास्तीत जास्त 8,100 रुपये. त्यानंतर मित्रांनो वरोरा जास्तीत जास्त 8,151 रुपये. त्यानंतर हिंगणघाट मित्रांनो जास्तीत जास्त 8,355 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,350 रुपये. त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त 8,100 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,150 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 8,260 रुपये. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर मित्रांनो पारशिवनी जास्तीत जास्त 8,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती धारणी जास्तीत जास्त या ठिकाणी 6,400 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8,100 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,850 रुपये. त्यानंतर बीड केज येथे खाजगी बाजार जास्तीत जास्त 8,000 रुपये. बीड धारूर खाजगी बाजार जास्तीत जास्त 8,025 रुपये. तर वसमत परभणी जास्तीत जास्त 7,870 रुपये. जाताना दररोजच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया.